गुरुपौर्णिमा येत आहे, त्या निमित्ताने गिरनारला जायला निघालात का? एकदा का दत्तगुरूंचं बोलावणं आलं, तर गिरनारला जाण्यासाठी अनेक मार्ग मोकळे होतात. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून जात असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार मंडळी, आम्ही निघालो होतो छत्रपती संभाजीनगरहून बाय कार. आमची होंडा सिटी ही घरचीच लक्ष्मी सोबत घेतली. पहाटे 5 वाजताच निघालो धुळे मार्गे. थेट पोहोचलो सुरतच्या हजिरा पोर्टला. कारण इथून जाणार होतो रोरो फेरीने थेट भावनगरला. रोरो फेरीचं बुकिंग ऑनलाईन ऑफलाईनही मिळते बरं का. ही जहाज साधारण 4 वाजता निघणार होती आणि इथे आपण बराच वेळ लवकर आलेलो आहे. 2 वाजेच्या नंतर मध्ये एंट्री सुरू झाली. मध्ये जाताना सर्व चेकिंग केले. आता कार सोबतच आपण जहाजामध्ये एंटर करणार आहोत. खूप सुंदर असा अनुभव आहे हा. इथे तुम्ही बघू शकता, या जहाजामध्ये फक्त कारच नाही तर मोठमोठ्या हेवी लोडेड ट्रक सुद्धा आहेत. मध्ये एंटर केल्यानंतर वाटत नाही की या पाण्यावर तरंगणाऱ्या जहाजामध्ये आपण आहोत. कार पार्क केली आणि सिटिंग हॉलकडे जाताना पुन्हा चेकिंग. हा रोरो फेरीचा प्रवास खूपच सुंदर अनुभव देणारा व अगदी आरामदायी आहे. पहाटे लवकर उठून तयारीची धावपळ व छत्रपती संभाजीनगरहून हजिरा पोर्ट साधारण 7 तास कार चालवण्याचा थकवा कुठे पळून गेला कळलंच नाही. हा अथांग समुद्र, विशाल लाटा, समुद्रावरून दिसणारा हा सूर्यास्त कधीही न विसरणारा अनुभव आहे. ट्रॅफिकचा व ड्रायव्हिंगचा थकवा न घेता आनंद घेत आरामदायी व अविस्मरणीय प्रवास आहे. मंडळी, तुम्ही महाराष्ट्रातून गिरनारसाठी निघाले असाल तर नक्कीच या मार्गाने या. वेळेचीही बचत होते. साधारण रात्री 8:45 आम्ही पोहोचलो भावनगरला. कार घेऊन जहाजाच्या बाहेर निघालो. आता भावनगरमध्ये एखादं हॉटेल शोधून जेवण करून इथे स्टे करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी सोमनाथ महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि इथे सुद्धा एक स्टे घ्यायचं. तिसऱ्या दिवशी द्वारकेला श्रीकृष्णाचं दर्शन, संपूर्ण द्वारका दर्शन म्हणजे इथेही एक स्टे आवश्यक आहे. आणि चौथ्या दिवशी निघायचे गिरनारला. आम्ही 11:30ला गिरनारला पोहोचलो होतो. गाडी पार्क केली आणि प्रथम भवनाथ महादेवाचं दर्शन घेतलं. नंतर पहिल्या पायरीजवळील हनुमानाचं व दत्तगुरूंच्या सर्व स्वरूपांचं दर्शन घेतलं. आता निघालो रोपवेकडे. तुम्हाला 10,000 पायऱ्या चढणे शक्य नसेल तर रोपवे हा उत्तम पर्याय आहे. रोपवेचं तिकीट ऑनलाईन ऑफलाईनही मिळते. याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, नक्की चेकआउट करा. म्हणजे रोपवेचा प्रवासही तुमच्या अगोदरच लक्षात येईल. रोपवेने 5,000 पायऱ्या स्किप होतात. 7 ते 8 मिनिटातच आपण थेट अंबामातेच्या दर्शनाला पोहोच. या पुढील 5,000 पायऱ्या मात्र चालतच जावे लागतात. मंडळी, या पायऱ्या चालत असताना प्रत्येक पायरीवर, प्रत्येक पावला या वातावरणात गिरनार पर्वताच्या कणाकणात दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवते. आपले मन अगदी दत्तमय होऊन जातं बरं का. आपोआपच तोंडातून गुरुदेव दत्त हे शब्द निघतात. जोही व्यक्ती गेला आहे ना, त्या प्रत्येकाला असा अनुभव नक्कीच आलेला आहे. मंडळी, तुम्ही गिरनारला जाऊन आलात का? तुमचाही अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा हा. दर्शनासाठी इथे बरेच स्पॉट आहेत. आम्ही फक्त अंबामातेचं, गोरक्षनाथांचं, दत्तगुरूंच्या चरणाचे दर्शन आणि पुन्हा रोपवेनेच खाली आलो. तर मंडळी, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.